प्रश्न असा निर्माण होतो की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काय करणार आहेत. कारण मी पुन्हा आठवण करून दिली पाहिजे. पुण्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीवर नुसता ओरखडा निघाला, त्यावेळेला 323, 324, 307 कलम लावली गेली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावरती फक्त शाई फेकली. शाई फेकल्याने वास्तविक जीव जात नाही, तरी सुद्धा संबंधित माणसावर 307 लावली होती. पण पत्रकार निखिल वागळे यांच्यावर एवढा प्राणघातक हल्ला होऊनही 323 करून टेबल जामीन कसा होऊ शकतो. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांची जर माणसं असतील तर मात्र त्यांना खुलेआम छूट दिली जाते, असाच त्याचा अर्थ होतो. जसं नितेश राणेंनी सांगितलं की काहीही करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. गृह खातच जबाबदार आहे. मुळात देवेंद्रजी हे वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत आहेत. आणि मला वारंवार असा प्रश्न पडतो, ज्या गृहमंत्र्यांना स्वतःच्या पत्नीचेही संरक्षण करता येत नाही, त्यांच्या स्वतःच्या पत्नीवर घरात घुसून एक बाई स्पाईंग करते आणि त्यांच्या लक्षात येत नाही. जर या राज्यामध्ये गृहमंत्र्यांची पत्नीच सुरक्षित राहत नसेल तर आमच्या सर्वसामान्यांच्या घरातल्या लेकीबाळी कशा सुरक्षित राहतील? साधा प्रश्न आहे. परंतु नैतिकता म्हणून त्यांचा राजीनामा मागण्याची गुंजाईश नाही, कारण नैतिकतेचा आणि देवेंद्रजींचा फार काही संबंध आलाय असं आतापर्यंतच्या त्यांच्या वागण्यावरून वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.